विशेष पूजेच्या नावाखाली आश्रमात बोलावलं, पण सकाळ होताच 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. धुळे जिल्ह्यातील या भोंदू बाबाचं काळं सत्य आता उघड होत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एका तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या मृतदेहाजवळ काही संशयास्पद वस्तू आढळल्या होत्या. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि मृत तरुणीची ओळख जयश्री अशी पटली. तपासादरम्यान जयश्रीसोबत असलेला तिचा मित्र अक्षय हा देखील बेपत्ता असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. दोघेही एका भोंदू बाबाच्या आश्रमात विशेष पूजेसाठी गेल्याची माहिती समोर आली आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे तपासले असता एक रुमाल आणि काही इतर वस्तू मिळाल्या. श्वान पथकाच्या मदतीनं पोलीस थेट त्या आश्रमापर्यंत पोहोचले. त्यानंतर भोंदू बाबा योगेश खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. वादातून अक्षयवर हल्ला करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जयश्रीचाही जीव घेण्यात आल्याचं तपासात उघड झालं. इतकंच नाही तर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि पोलिसांच्या तपासामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. या घटनेनंतर परिसरात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीमुळे 2 तरुणांना जीव गमवावा लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला मदत करणारे आणखी कोणी आहेत का याचाही शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे अंधश्रद्धेपासून दूर राहणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.